पंढरपूरचा विठ्ठल परमात्मा म्हणजे कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, गरिबांचा देव. या विठ्ठलाला भक्तांकडून कुठल्याही उपहाराची, धनाची गोडी नाही, फक्त गोडी आहे ती भक्तीची. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांचा जणू एक मोठा मेळावाच पंढरपुरात भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत पंढरपूरला येतात. सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहू येथून तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातील कबीरांची या सर्व पालख्या पंढरपुरास दाखल होतात. सर्व संतांच्या पालख्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीस पंढरपुरास येतात. पण मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या संताला भेटण्यासाठी भगवान पांडुरंगाची पालखी स्वतः त्यांच्या गावी जाते. कोण होते हे ते संत, ही परंपरा कशी पडली आहे, काय त्यामागचा इतिहास आहे, चला पाहूया. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे संत म्हणजे शिरोमणी श्री सावता महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या समकालीन असलेले सावता महाराज यांचे गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण हे आहे. त्यांचे आजोबा देऊमाळी हे पंढरीचे वारकरी होते. पुरसोबा आणि डोंगरोबा हे दोन मुले त्यांना होती. सावता माळी यांचे वडील पुरसोबा हे धार्मिक होते. ते नेहमी भजन करायचे. सावता माळी यांचे लग्न जनाई यांच्याशी झाले. त्यांना विठ्ठल व नागाताई असे दोन अपत्य होती. सावता माळी नेहमी पंढरपूरच्या विठ्ठलाचे अभंग गायचे. सावता महाराज हे लहानपणापासूनच विठ्ठल भक्त होते. त्यांचा फुले, फळे व भाज्या काढण्याचा व्यवसाय होता. त्यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल होते. ते कधीच पंढरपूरला गेले नाहीत. भगवान पांडुरंग त्यांना प्रत्यक्ष भेटायला आला होता. सावता महाराज हे शेतात काम करताना ईश्वराची भक्ती करायचे. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन करणे किंवा नामस्मरण करणे यातच देव प्रसन्न होतो, असे त्यांचे मत होते. त्यांच्याविषयी एक आख्यायिका आहे. संत सावता माळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते. एकदा संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि भगवान पांडुरंग असे तिघे कुर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सावता माळी यांचे गाव लागले. तेव्हा पांडुरंगाने तुम्ही येथे थांबा, मी स्वतः भेटून येतो असे सांगितले. पांडुरंगाला सावता माळीची चेष्टा करण्याचा विचार करत ते बालरूप घेत सावता माळी यांच्याकडे गेले. माझ्या मागे दोन चोर लागले आहेत आणि मला कुठेतरी लपव, असे पांडुरंग भगवान त्यांना म्हणाले. संत सावता माळी यांनी बालरूपी पांडुरंगाला आपली छाती खुरप्याने फाडून हृदयामध्ये लपून घेतले. वरून कांबळी बांधून घेतली. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे पांडुरंगाची वाट पाहून दमले आणि शेवटी पांडुरंगाचा शोध घेत संत सावता माळी यांच्यापर्यंत पोहोचले. ते दोघे ज्ञानी असल्यामुळे पांडुरंग सावतांच्या हृदयात आहे हे त्यांना समजले. ते दोघे सावता महाराजांना आपल्या सोबत घेऊन कुर्मदास यांना भेटायला गेले. संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही, संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते, असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग भेटायला आला होता. त्यांना 45 वर्षाचे आयुष्य लाभले. आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 या दिवशी सावता महाराजांनी आपला देह सोडला. पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे. आषाढी वारी झाल्यानंतर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण या गावी जाते. ही परंपरा आजही जपली जाते. सावता महाराजांचे समाधी मंदिर त्यांच्या शेताजवळ असून मंदिराजवळ एक विहीर आहे. संत सावता माळी यांच्याबद्दल संत नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते अरण रत्नाचीच खान, जन्मला निदान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी.